जादूचा आंबा. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका दाट जंगलात आंब्याचं एक खूप मोठं आणि भव्य झाड होतं. त्या झाडाच्या सर्वात उंच फांदीवर एक मोठा पिवळा धम्मक सुगंधी आंबा लटकत होता. पण तो काही साधासुधा आंबा नव्हता. तो होता एक जादूचा आंबा. रोज सकाळी सूर्यकिरण त्याच्यावर पडले की तो चमचमायचा. पक्षी त्याच्याकडे कुतूहलाने पाहायचे. वारा त्याला हलकेच डुलवायचा. आंबा मनात म्हणायचा, किती बरं झालं असतं जर मला या झाडाबाहेरचं जग पाहायला मिळालं असतं. एके दिवशी आकाश काळवंडलं. जोराचा वारा सुटला. झाड जोरजोरात हलू लागलं आणि अचानक धपकन जादूचा आंबा जमिनीवर पडला. सुदैवाने त्याला काहीच लागलं नाही. आंबा खुशीत हसू लागला. आता मला जग पाहायला मिळणार. तो हळूहळू घरंगळत पुढे जाऊ लागला. जंगलातून बाहेर पडत तो गावाजवळ पोहोचला. सगळ्यात आधी त्याला एक बकरी भेटली. ती भुकेली होती. आंबा पाहताच ती म्हणाली, अरे थांब थांब, मला तुला खायचंय. आंबा खळखळून हसला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा, जगभर फिरेन सकाळ दुपार, तुझ्या हाती मी नाही लागणार. तो उड्या मारत पुढे पळाला. बकरी त्याच्या मागे धावू लागली. थोड्याच अंतरावर एक मुलगा पतंग उडवत होता. त्याने आंबा पाहिला आणि म्हणाला, अरे वा, किती छान आंबा, थांब, मला तुला खायचंय. आंबा पुन्हा हसला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा, जगभर फिरेन सकाळ दुपार, तुझ्या हाती मी नाही लागणार. आता बकरी आणि मुलगा दोघेही त्याच्या मागे धावत होते. आंबा पुढे एका सुंदर बागेत गेला. तिथे काही मुली फुगडी खेळत होत्या. त्यांनी चमचमणारा आंबा पाहिला आणि सगळ्या ओरडल्या, अरे थांब थांब, आम्हालाही तुला खायचंय. आंबा घरंगळत दूर गेला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा, जगभर फिरेन सकाळ दुपार, तुमच्या हाती मी नाही लागणार. आता बकरी, मुलगा आणि मुली सगळेच आंब्यामागे धावत लागले. सगळेच जोरात धावत होते, पण आंबा कुणालाच मिळाला नाही. खूप वेळ पळून आंबा थकला. त्याला वाटलं, इतकं धावणं चांगले नाही, पण थोडी विश्रांती हवी. तो उंच वाढलेल्या गवतात लपून बसला. सगळ्यांनी खूप शोधलं, इकडे तिकडे पाहिलं, पण आंबा कुणालाच सापडला नाही. शेवटी सगळे निराश होऊन घरी परतले. आंबा मात्र गवतात शांत पडून राहिला. थकव्यामुळे त्याला गाढ झोप लागली. दिवस गेले, आठवडे गेले, महिने उलटले. पाऊस आला, वारा आला, थंडी गेली. एके दिवशी सकाळी त्याला ऊब जाणवली. त्यानं डोळे उघडले. हो, जादूचा आंबा असल्यामुळे त्याला सगळं जाणवत होतं. त्याच्यावर सोनेरी सूर्यकिरण पडले होते. त्याला आतून काहीतरी वेगळं वाटत होतं. हळूहळू त्याच्या कोईतून एक छोटासा हिरवा अंकुर बाहेर आला. तो वर आकाशाकडे वाढू लागला आणि खाली मातीमध्ये त्याची मुळं घट्ट रोवली गेली. जादूचा आंबा आता एका छोट्याशा रोपट्यात बदलला होता. वर्षानुवर्ष गेली. ते रोपटं मोठं झाड झालं. त्यावर पुन्हा पिवळे गोड आंबे लागले. गावातील मुले त्याच्या सावलीत खेळू लागली. बकरी त्याच्या खाली गवत खाऊ लागली. आता त्या झाडाला समजलं होतं, खरं जादू धावण्यात नाही तर वाढण्यात आणि इतरांना आनंद देण्यात असतं. आणि अशा प्रकारे जादूचा आंबा एका मोठ्या दयाळू झाडात रूपांतरित झाला.